महाड MIDCतील प्रसिद्ध कंपनी असणाऱ्या एम्बायो कंपनीत गुरुवारी दुपारच्या सुमारास आग लागल्याची घटना घडली असून या महिन्यातील या कंपनीतील ही दुसरी आगीची घटना आहे। औषधी उपयोगासाठी वापरल्या जाणाऱ्या अम्लीय पदार्थांचे उत्पादन सुरू असताना रासायनिक प्रक्रियेदरम्यान अचानक प्रेशर निर्माण झाल्याने छोटा स्फोट होऊन आग भडकली। घटनेची माहिती मिळताच कंपनीच्या अंतर्गत अग्निशमन दलाने तत्काळ कार्यवाही करत आगीवर नियंत्रण मिळवले। सुरक्षिततेच्या कारणास्तव MIDC फायर स्टेशनला देखील पाचारण करण्यात आले होते। सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी किंवा गंभीर दुखापत झालेली नाही। मात्र एकाच महिन्यात कंपनीत घडलेली ही दुसरी घटना असल्याने कंपनीलगतच्या ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून त्यांनी कंपनी प्रशासनाविरोधात तीव्र संताप व्यक्त केलाय। दरम्यान महाड MIDC पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत परिस्थिती नियंत्रणात आणली। मात्र वारंवारच्या होणाऱ्या या घटनांमुळे कंपनीच्या सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत असून कामगार वर्गामध्ये चिंतेचे व भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। आमचा जो स्मॉल व्हॉल्यूम प्लांट आहे त्यामध्ये मेंटेनन्सचं मॅन्युफॅक्चरिंग चालू होतं। तर दुपारी साधारण 2:30 ते 3च्या दरम्यान एक 100 लिटरची ग्लास असेंब्ली ज्यामध्ये या मेंटेनन्सचं रिएक्शन मास होतं ते प्रेशराईज होऊन बस्ट झाली आणि बाहेर हे सगळं रिॲक्शन मास आहे ते जे काही AHUच्या डक्ट गेलेत त्यावर स्पिल झालं आणि तिथं फायर कॅच झाली। तर फायर कॅच झाल्यानंतर आम्ही इमिजिएट इमर्जन्सी सायरन रेज केला आणि लोकांना कल्पना दिली। त्यावेळेस आमचे इंटरनल फायर फायटर तिथं सगळे आमच्या इन्स्ट्रक्शननुसार आले आणि साधारण 10 मिनटामध्ये AFFF फोमचा वापर करून आणि त्याचं ब्लँकेटिंग करून त्या फायरवर 10 मिनटाच्या आत ती आटोक्यात आणली। यामध्ये कुठलीही काही इंजुरी वगैरे किंवा काही झालेली नाही आहे कोणाला। आता सध्या कंडिशन काय आहे? आता सध्या सगळं काही अंडर कंट्रोल आहे आणि परिस्थिती नियंत्रणात आहे, काही प्रॉब्लेम नाही आहे। तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी।